श्रीरामांनी याच राजद्वारातून 14 वर्षाचा वनवास चालू केला होता आणि रावणावर विजय मिळवून याच राजद्वारातून प्रवेश केला होता। नमस्कार, मी जयदीप राजे। आज आपण आलो आहोत प्रभू श्रीरामांच्या राजमहालाचे प्रवेशद्वार ओळखल्या जाणाऱ्या राजद्वार मंदिरात। एखाद्या पिक्चरचा सेट वाटावा इतके सुंदर हे मंदिर आहे। नागर शैलीमध्ये बनवलेल्या मंदिराची वास्तुकला खूपच अद्भुत आहे। प्रचलित मान्यतेनुसार पूर्वी हे मंदिर पूर्ण सोन्याचे होते, पण कालांतराने आता फक्त या मंदिराचा कळसच सोन्याचा राहिला आहे। वर्तमानात दिसणारे हे राजद्वार मंदिर 500 वर्ष पूर्वीचे आहे, ज्याचे पुनर्निर्माण पूर्व अयोध्या नरेश राजा दर्शन सिंह यांनी केले होते। आजही त्यांचे वंशज या मंदिराची देखभाल करतात। हनुमानगडीच्या बरोबर समोरच्या बाजूस हे विशाल राजद्वार मंदिर आहे। याची उंची इतकी आहे की इथून संपूर्ण अयोध्या बघितली जाऊ शकते। श्रीरामांनी भूतलावरील आपल्या दिव्यलीला पूर्ण झाल्यावर साकेत धामाला जाताना अयोध्याच्या रक्षणाची जबाबदारी हनुमानांना सोपवली। त्यानंतर हनुमान राजद्वाराजवळील हनुमानगडीमध्ये विराजमान होऊन अयोध्येचे रक्षण करू लागले। वाल्मिकी रामायणानुसार रावण संहारानंतर भगवान श्रीरामांनी 11,000 वर्षे अयोध्येत राजपाट संचालित केला होता। त्यावेळी कौशल देशाची राजधानी ही अयोध्या होती। अयोध्येत ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचा राजदरबार भरायचा ते ठिकाण म्हणजे राजद्वार होय, जिथून ते संपूर्ण अयोध्येचा कारभार चालवायचे। तसेच तुलसीदास रचित श्री रामचरितमानस मध्ये राजद्वाराचे स्पष्ट वर्णन आढळून येते। मंदिराच्या गर्भगृहात श्री राम, लक्ष्मण, सीता तसेच हनुमान, शंकर, विष्णू आणि गणेशाची मूर्ती स्थापित केलेली आहे। त्रेतायुगात श्री राजद्वार मंदिरापासून श्री राम जन्मभूमी मंदिरापर्यंत म्हणजेच आत्ताच्या रामकोट क्षेत्रात चक्रवर्ती राजा दशरथ तसेच श्रीरामांचा महाल होता। सध्याच्या या रामकोट क्षेत्रात श्री राजद्वार मंदिर, श्री हनुमानगडी मंदिर, श्री कनक भवन, श्री दशरथ महाल आणि राम जन्मभूमीवरील श्री राम मंदिर स्थित आहे। अयोध्येला जाणार असाल तर या राजद्वार मंदिराला नक्की भेट द्या। भेटूयात अयोध्या सिरीजच्या पुढच्या भागात। तोपर्यंत जय श्रीराम।